Hello everyone. Today we are going to learn about in a class of their own page number 26. In a class of their own part first. We are a class of 60 girls and boys and we are all friends. आमच्या क्लासमध्ये आम्ही 60 मुले होतो. त्यात मुले आणि मुलीसुद्धा होते आणि आम्ही सगळेजण एकमेकांचे मित्र होतो. Of course, it's true that there are campers among us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. अर्थातच हे खरे आहे की आमच्यामध्ये गट आहेत आणि आमच्यामध्ये भांडणे, वादविवाद, मारामाऱ्या काही होत असते. परंतु but when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. परंतु दुसऱ्यांशी सामना देण्याचा प्रसंग येतो. फेस करणे म्हणजे सामना करणे, बरं का. प्रसंग येतो अगदी शिक्षकांशी सुद्धा, तेव्हा आम्ही सर्व एक असतो. आम्ही त्यांच्याशी एकजुटीने एकत्रित सामोरे जातो. If you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. म्हणजे जर तुम्हाला एखादा संपूर्ण वर्ग शाळेच्या मैदानाच्या 3 फेऱ्या मारायला लावलेला किंवा शिक्षा म्हणून पुस्तकामधून 100 ओळी लिहायला लावलेला दिसला तर तो बहुत करून आमचाच वर्ग असेल. But we do not tell tales about anyone, girl or boy. परंतु आम्ही कोणत्या मुलीविषयी किंवा मुलाविषयी चहाड्या किंवा चुगल्या करत नाही. We take a punishment as a class. आम्ही एक वर्ग म्हणूनच आम्ही सर्वजण शिक्षा घेत असतो. And guess what happened this year? आणि बघा ह्या वर्षी काय झाले असेल, काय झाले ते. We are used to teachers shouting at us for poor marks, shabby work. Poor marks म्हणजे कमी गुण घेणे, shabby work म्हणजे घाणेरडे काम करणे, म्हणजे होमवर्कच्या वह्यांमध्ये किंवा क्लासवर्कमध्ये जे घाणेरडं वर्क केलं जातं ते. इनकम्प्लीट होमवर्क, अपूर्ण गृहपाठ, not attending school regularly and all the other things that teachers worry about. आणि शिक्षकांना ज्या ज्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांबद्दल काळजी वाटेल अशा सगळ्या गोष्टी आमच्या क्लासमध्ये घडत होत्या. बट वी डिडंट माइंड इट. पण आम्हाला त्या गोष्टीची काही तमा नव्हती किंवा आम्हाला त्या गोष्टीची काहीही घेणं देणं नव्हतं, कारण आम्ही आमच्याच मस्तीमध्ये गुंग होतो. इट मेड नो डिफरन्स टू अस. आणि ह्याच्यात आम्हाला काही वेगळं सुद्धा वाटत नव्हतं. वी ऑल लाईक्ड अवर क्लास द वे इट वॉज. आणि आम्ही सगळ्यांना ह्या गोष्टींची आम्हाला सगळ्यांना सवय झालेली होती आणि ह्या गोष्टीचं आम्हाला काही वाटत सुद्धा नव्हतं. वी वेर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला थोड्याफार प्रमाणात आमच्या वर्गाचा अभिमान वाटायला सुरुवात झाली. म्हणजे ज्यावेळेस सगळे मिळून वर्गामध्ये वाईट वागण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला आपल्यापेक्षा इतर कुणी चांगलं असू शकेल ह्याचा सुद्धा कोणी विचार करत नव्हतं. आणि सगळे मिळून त्या क्लासमध्ये आता शिक्षकांना ज्या ज्या गोष्टींची काळजी वाटेल त्या त्या सगळ्या गोष्टी त्या वर्गात घडायला सुरुवात झालेली आहे. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. आणि तसाच आमच्या नवीन वर्ग शिक्षिका श्रीमती देसाई यांना सुद्धा. आणि बघा त्यांना सुद्धा अभिमान होता बरं का ह्या मुलांचा. शी सेड, आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स अँड आय एम प्राऊड ऑफ यू. आणि त्या म्हणाल्या की मला अगदी पहिल्या तासालाच त्या वर्गात आल्या आणि त्या म्हणाल्या मी तुमच्या मागच्या वर्षाच्या शिक्षकांकडून तुम्हा लोकांविषयी ऐकलेले आहे आणि मला तुमच्याविषयी अभिमान वाटतो. आणि त्यांनाही त्यांच्याविषयी अभिमान वाटत होता. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट.
आणि त्या म्हणाल्या युनिटी जी आहे, एकता जी असते, तर एकोपा ज्याला म्हणतो आपण, एकोपा हा एक फार महत्त्वाचा गुण आहे आणि तो तुम्ही नेहमी टिकवून ठेवला पाहिजे. मी तुमची वर्गशिक्षिका असल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो, मला खूप आनंद वाटतो, असं त्या मुलांना म्हणाल्यात बघा. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. आणि मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की मी तुमची क्लास टीचर आहे. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस? सगळ्यांनी नोटीस केलं आहे का? सगळ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे का की त्या काय म्हणाल्या आपल्याला? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आणि हे अतिशय लक्षवेधक आहे किंवा इंटरेस्टिंग आहे. इट्स नेवर चिल्ड्रन. त्या नेहमी मुलांनो. इट्स ऑलवेज गर्ल्स, मुलींनो. बॉईज, यू यंग पीपल, तुम्ही तरुण आहात. और माय डिअर, और यंग मॅन, और यंग लेडी. आणि त्या इतकं छान तुम्हाला म्हणत होत्या, तरुण गृहस्था, माझ्या प्रिय तरुण लोकांनो, किंवा तरुण बाईसाहेब असं म्हणतात. आणि यू फील सो नाईस वेन शी सेज. आणि तुम्हाला खूप छान वाटतं ज्या वेळेला ते आपल्याला म्हणतात. काय म्हणतात बघा? नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि त्या जेव्हा आता या बाईसाहेब ते कसे करायचे हे आपल्याला दाखवतील, असे जेव्हा त्या म्हणतात तेव्हा तुम्हाला छान वाटते, हो की नाही? वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. आणि म्हणूनच ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. लवकरच पहिल्या घटक चाचणीची वेळ येऊन ठेपली आहे. आफ्टर द टेस्ट. आणि त्या परीक्षेनंतर, त्या चाचणीनंतर, वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स. आणि बघा, ह्या चाचणीनंतर आम्ही सर्व आमचा खरडपट्टीचा, शिक्षेचा, आमचा नेहमीचा वाटा पत्करायला तयार झालो आहोत. बट वेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स. आणि बघा, परंतु जेव्हा मिसेस देसाई प्रगती पुस्तके घेऊन आल्या तेव्हा त्या शी डिडंट लुक अँग्री. आणि तेव्हा त्या अजिबात रागावलेल्या दिसत नव्हत्या. शी वॉज रादर क्वाईट. आणि त्या थोड्याशा शांत आपल्याला तिथे दिसलेल्या आहेत. शी स्माइल्ड ॲज युज्युअल. आणि त्या नेहमीप्रमाणेच स्मितहास्य करत आल्या. बट हर आईज डिडंट लुक हॅपी. पण त्यांचे डोळे काही आनंदी दिसत नव्हते. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. आणि त्यांनी सगळ्यांना एकामागोमाग कार्ड द्यायला सुरुवात केलेली आहे. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. बरेच जण बऱ्याच विषयांमध्ये नापास झाले होते. कुणी एका विषयात झालं होतं, तर काही जण त्यापेक्षाही जास्त विषयांमध्ये नापास झाले होते. सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. आणि काही जणांनी तर परीक्षाच दिली नव्हती. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स. आणि काही जणांना चांगले मार्क्ससुद्धा मिळाले होते. इन सम ऑफ द सब्जेक्ट. काही विषयांमध्येच त्यांना चांगले मार्क मिळाले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट. आणि अतिशय कमी लोकांनी, मोजक्याच लोकांनी ह्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले होते. सो दॅट्स दॅट, शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स सडनली. आणि बघा, त्यानंतर अचानक काय झालेलं आहे, त्यांनी एक एक करून प्रगतीपत्रके वाटली आमच्यापैकी. तेव्हा हे सर्व असे आहे असं त्यांनी सांगितलं. शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड सडनली हर आईज वर फिल्ड विथ टीयर्स. आणि अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल. ऑफकोर्स, अर्थातच त्यांनी ते अश्रू डोळ्यावाटे बाहेर येऊ दिले नाहीत. तर त्यांनी शी जस्ट ब्लिंक देम ऑल अँड ब्लिंक देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. आणि त्यांनी त्यांचे डोळ्यांची फक्त उघडझाप, ब्लिंक्ड देम अवे, आणि त्यांनी फक्त डोळ्यांची उघडझाप केली आणि त्यांनी अश्रू बाहेर येऊ दिले नाहीत आणि त्या लगेचच ब्लॅकबोर्डकडे वळालेल्या आहेत. आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आस्क. आणि एकीने विचारलं की तुम्हाला आमचा राग आला आहे का मॅम?
नो नॉट ॲट ऑल. त्या म्हणाल्या नाही, मुळीच नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. परंतु तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही. सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. सुष्मिता अतिशय मृदू हळुवार आवाजात म्हणाली, नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आणि त्या म्हणाल्या की नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमचा अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. कम ऑन नाव लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. आणि त्या म्हणाल्या बरं ठीक आहे, आपण आपल्या अभ्यासाकडे वळूयात. तुमची पुस्तके बाहेर काढा. टेक आउट युअर बुक्स. तुमची पुस्तके बाहेर काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. आणि त्या म्हणाल्या की शाळा सुटल्यानंतर मी ह्या विषयावर तुमच्याशी बोलेन. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता, देसाई मॅम काय म्हणाल्या हे तुमच्या लक्षात आले आहे का? अस्मिता म्हणाली. स्नेहल, शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या तुम्हाला म्हणाल्या की मला अभिमान आहे, पण आपला अभिमान आहे असं म्हणाल्या का त्या? नाही. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? मग तुझी काय अपेक्षा आहे? आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? त्यांना आपला अभिमान वाटावा असं आपण काही केलं आहे का? बरेच जण बऱ्याच विषयांमध्ये नापास झालेले आहे. बऱ्याच जणांनी परीक्षाच दिलेली नाही. मग आपण त्यांच्याकडून तरी काय अपेक्षा करावी की त्यांना आपल्याबद्दल काही चांगलं वाटावं अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. आणि ह्याचा पार्ट सेकंड जो आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघणार आहोत. सो ह्याचं तुम्ही नीट रीड करा सगळ्यांनी आणि ह्याचे क्वेश्चन आन्सर्स पण बघून ठेवा. ओके.